काय चघळताय? लिंबूची गोळी. शी, लहान मुलांसारखं गोळी कसली चघळताय? तर काय सांगत होते मी? लिमलेटची गोळी नाही हो. तू बराच बदललास. म्हणजे कसा? एवढ्यात विसरलास आणि कॉलेजमध्ये मोठमोठ्या गोष्टी करायचास. कसल्या? आणि सैन्यात भरती होणार होतास. शत्रूच्या हद्दीत जाऊन बॉम्ब फेकणार, फायटर प्लेन चालवणार, देशासाठी प्राण देणार. काय काय बोलायचास. आई आई नको म्हणाली. शिवाय वडिलांना ब्लड प्रेशरचा त्रास. म्हटलं जाऊ दे. शेवटी 4 चौघांसारखा संसारी माणूस झालास काकूबाई बायको करून. आणि तुझ्या बंडखोरीचं तरी काय झालं? सगळ्यांचा विरोध सहन करून इंटरकास्ट लग्न केलंस. मारे फॉरेनला जाऊन आलीस. सगळ्या पेपरात बातमी छापून आली. पुढं काय? नाही जमलं. अंदाज चुकले. ज्याच्याशी लग्न केलं तो अगदी सामान्य निघाला. जाऊ दे ग. हे थोड्याफार प्रमाणात ना हे सगळ्यांचं असंच होतं. आडाखे चुकतात. तू सुखी आहेस राजा? हो, म्हणजे दुःख करावं असं काहीच नाही आमच्या संसारात. बायकोवर प्रेम आहे तुझं? प्रेम आहे का नाही माहित नाही. हा, पण सवय झालेली आहे तिची मला आणि माझी तिला. लोभ असलाच ना एकमेकांवर तर तो फक्त उपयुक्ततेवर आधारित आहे. तडजोड तडजोड प्रत्येक जण हेच करतं. तुझं कशात विनसलं नवऱ्याशी? अमुकच असं काही कारण नाही, पण मतभेद वाढत गेले. आम्ही दोघेही फार स्वतंत्र विचारांचे. त्यामुळे लग्न संस्थेच्या आवश्यकतेपासून ते कुटुंब नियोजनापर्यंत उघड चर्चा व्हायची. दोघांचं सडेतोड विचार प्रदर्शन आणि त्यातूनच भांडण. मला वाटतं राजा, नवरा बायकोनी एकमेकांजवळ मन पूर्ण मोकळी करूच नये. काही अव्यक्त विचार, मत, भावना असू द्याव्यात. अशा व्यक्त न झालेल्या भावनांबद्दल जोडीदाराच्या मनात अनुकूल असे गैरसमज असतात. त्यामुळे संसार टिकतात. वा शकू, हा आज एकदम ना असं इंटेलेक्च्युअल झाल्याचा भास होतोय. कॉलेजमध्ये ना तुझ्याशी बोलताना हे असं वाटायचं. मी नव्हतेच. काय?